थांब 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 सुरू आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. यावेळी नसाजेसे आणि स्वातंत्र्यापेक्षा काही उणे नको या ध्यासापोटी स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात आपल्या आयुष्याचे संविधा हसतमुखाने अर्पण करणारे धडाडीचे क्रांतिकारक म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय. नेमच सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सागरा प्राण तळमळला या अर्थशब्दात जलदीच विनवणी करणारे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची व अभ्यासाची आवड होती. पुढे ते भारतीय जनता इंग्रजांच्या राजवटीखाली कशी भरडली जात होती हे त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांनी लहानपणीच अशी शपथ घेतली होती की मारता मारता मरेन पण इंग्रजांशी लढेन. मारता मारता मरेन पण इंग्रजांशी लढेन अशी त्यांनी लहानपणीच प्रतिज्ञा केली होती. त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे झाले. तिथे त्यांनी अभिनव भारत नावाची एक संघटना तयार केली व परदेशी मालावर बहिष्कार घालून परदेशी कपड्यांची होळी केली व ते पुढे बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे जाऊन त्यांनी फ्री इंडिया सोसायटी नावाची एक संघटना तयार केली. त्यामुळे इंग्रजांना त्यांच्याविषयीचा रोष वाढला आणि त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली व त्यांना भारतात घेऊन जात असताना त्यांनी खवळलेल्या भर समुद्रात उडी मारली, पण ते दुर्दैवाने पकडले गेले. आता त्यांना 2 जन्मठेपांची म्हणजेच 28 वर्षांची कारावासाची शिक्षा देण्यात आली. ती शिक्षा त्यांना अंदमानाच्या सेल्युलर जेलमध्ये देण्यात आली. तिथे अक्षरशः ते नरक यातना भोगत होते. पण त्याही परिस्थितीत त्यांनी माझी जन्मठेप, हिंदुत्व, काळे पाणी यासारखे अनेक ग्रंथ लिहिले. सशस्त्र क्रांतीचे बीजे पेरणारा, स्वातंत्र्याची खाण निर्माण करणारा, ये मृत्यू ये येतोच तर ये, कोण भीतोय तुला अशी सरळ सरळ मृत्यूलाच आव्हान देणारा प्रखर हिंदुत्वाचा प्रणेता. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे अशी स्वातंत्र्याची महती गाणारे वि.दा. सावरकर यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.